राहाता तालुक्यातल्या नांदूर परिसरातील चांडेवाडी शिवारात सुनील गणपत खेमनर या 42 वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीमध्ये आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे। सकाळच्या सुमारास शेतकरी जयराम घोरपडे ही विहिरीमधील पाण्याची खोली पाहण्यासाठी गेले असता विहिरीतील पाण्यावर मृतदेह तरंगत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तात्काळ नातेवाईकांशी आणि पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीनं मृतदेह विहिरीतून बाहेर काढला। तदनंतर सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला। प्राथमिक माहितीनुसार मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून अपघात, आत्महत्या किंवा इतर कोणता प्रकार याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। मैताचे भाऊ संजय खेमनर यांच्याकडून माहिती घेतली असता मैताचे मानसिक आरोग्य उपचार चालू असल्याचे सांगण्यात आले। घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती। 2 दिवसांपूर्वी सुनील खेमनार दुपारी 4 वाजल्यापासून बेपत्ता होते। नातेवाईक तेव्हापासून त्यांचा शोध घेत होते। मयत सुनील यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी आणि 2 भाऊ असा परिवार आहे। शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास पोलीस करतायत। माझं नाव संजय गणपत खेमनर, माझा भाऊ सुनील गणपत खेमनर। तो परवा दिवशी 4 वाजता इथून गायब झाला। तर त्याचा काल आम्ही दिवसभर पूर्ण शोध घेतला। तो सापडला नाही। तो आज सकाळी 8 वाजता आम्हाला समजलं इथे कोणाची विहीर आहे? घोरपडे यांची विहीर। तुम्हाला कसं समजलं? त्यांनी फोन केला होता आणि विहिरीवाले कशामुळे काय झालं असं काही सांगता येईल काय? त्याला ते सहस्रबुद्धी डॉक्टरच्या गोळ्या चालू होत्या, त्या गोळ्यामुळे ते झाकीतच आलं ते। एसन मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता।